ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार. आपण हा चतुर्दश ब्रह्मांचा दशक, जो 7वा दशक, त्याच्यामध्ये श्रवण निरूपण बघायला गेल्या वेळेस आरंभ केला आणि त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की ह्या श्रवण निरूपणाला लायक होण्यासाठी, पात्रता होण्यासाठी माझा मीपणा घालवला पाहिजे. कारण तो मीपणा फार आड येणार आहे या श्रवणाच्या. कारण हे श्रवण रामदास स्वामी फार उच्च पातळीवर घेऊन जाणार आहेत आपल्याला, आणि त्यासाठी मीपणा जाणं जरूर आहे. मग मीपणा जाणं जरूर आहे म्हणजे काय? मग रोजचा व्यवहार कसा करायचा आणि साधन व्यवहार कसा बघायचा आणि आत्मसन्मान आणि भगवंतावर निष्ठाची सांगड कशी घालायची आहे. आपण गेल्या वेळी एखाद दोन उदाहरणं बघितली, चर्चाही केली. थोर संत हनुमान प्रसाद पोद्दार त्यांचंही उदाहरण बघितलं. पण असाही काही एक प्रश्न की ही तर खूप मोठ्यांची उदाहरणं आहेत हो, असं काही आमच्या आवाक्यातलं काही उदाहरण सांगा की बरोबर आहे. हे असे प्रश्न मनात येणं आणि ते सत्संगामध्ये आपण चर्चा करणं हे अत्यंत आपल्या साधनेच्या दृष्टीने हितावह आहे. तर चला आपण आता आपलं साधं उदाहरण बघू. मी माझंच आठवलं की कसं सत्संगतीमध्ये मीपणा घालवायचा म्हणजे काय ते संतच खरं आपल्याला सांगत असतात बरं का. आपलं फक्त काम त्यांच्या ऐकणं आहे. तर मी खूप खूप वर्ष झाली आहेत. मी नुकताच MSc होऊन नोकरी लागलो होतो. तर तिथं काही पहिल्या वर्षी काय वर्षाच्या कुठल्या महिन्यात तुम्ही जॉईन होता तर पगार त्या रजा संपवायच्या असतात असं काहीतरी असतं. तर मग त्या होत्या रजा पुष्कळ. तर माझे एक काका ते म्हणले, अरे अरविंद तू कुठे इकडे तिकडे जातो त्याचा खर्च करायला, श्रवण साधना एक शिबिर आहे तर तिकडे माझ्या बरोबर चल. मग मी गेलो त्यांच्या बरोबर. तिथे एक अतिशय थोर वृद्ध संत, वयोवृद्ध, त्यावेळेस त्यांचं वय किती 85-88 असेल ते होते. आणि माझं नशीब असं भाग्य की त्या ज्या काकांबरोबर मी गेलो होतो ते त्यांच्या अगदी बरेच 2-3 हजार जण जमले होते तिथे साधना शिबिराला. आणि त्यांची राहायची व्यवस्था होतीच. आणि ते हे ज्यांच्या बरोबर मी गेलो होतो ते त्यांच्या अगदी निकट सेवेमध्ये होते. मग राहायला पण मी तिथेच. मग माझी काय म्हणायचं पात्रता नसताना मला अगदी काय अंतरंगामध्ये प्रवेश मिळाला. मग ते लोक त्या संतांशी शंका विचारायचे, त्यांच्याशी बोलायचे, त्यांचं वागणं बोलणं सगळं नवीन होतं मला. मग चर्चा चालायची एकमेकांमध्ये. मग ते संतही सांगायचे, काही त्यांना प्रश्न विचारलं की भगवंताची इच्छा अशी माना तुम्ही, देवाची इच्छा प्रबळ असते, असं वाक्य कानावर पडले असतील माझ्या. तर एकदा काय झालं, त्यांच्या देखत कोणतरी मला विचारलं असेल की अरे तू एवढा तरुण, इतक्या तरुण वयात तू कसं काय आला, किंवा कुठे नोकरीला आहे, तुला रजा कशी मिळाली. तर मी काय त्यांना ते ऐकून असं आहे
मी उत्तर दिलं, भगवंताची इच्छा होती म्हणून मी आलो. तर तर ते सगळे गेले. मग ते संत मला अगदी आठवतंय हो. ते म्हणले, "बाळ." आहा! म्हणले, "बाळ, संत संगतीमध्ये एक फायदा असतो आणि एक तोटा असतो." बापरे! आता हे काय सांगतायत मला? तर म्हणे एक फायदा असा असतो, की ती संतांची भाषा सत्संगाची सारखी कानावर पडून ती सारखी आपल्या कानावर पडते, संतांची भाषा. मग तोटा काय? तर म्हणे आपली आतमध्ये भावना नसताना सुद्धा आपण ती भाषा बोलायला सुरुवात करतो. तर म्हणले, "बाळ, तुझी जर मनात खरोखरच अशी भावना असेल, की देवाच्या इच्छेने तू आलास, तर म्हणत जा. पण नसेल तर म्हणजे सरळ सांगावं, माझी रजा फुकट जाणार होती. त्यांनी हे म्हणले, चल साधना शिबिराला. मी आलोय पहिल्यांदा, मला नवीन आहे सगळं. कबूल करावं. पण प्रामाणिकपणा भगवंताला आवडतो. ही भाषा आवडत नाही म्हणे देवाला. हे सारखं म्हणायचं देवाची इच्छा, देवाची इच्छा. हे याच्यापेक्षा म्हणे प्रामाणिकपणा देवाला खूप पसंत आहे. हं. ते माझ्या अजून लक्षात आहे बाबा. ते म्हटले, "बाळ, बाळ, आपण ज्या जागी जागी जातो त्याच्या जागेशी प्रामाणिक राहावं." तर आता बघा, की लोकांना इम्प्रेस करायचं कशासाठी उगीचच. तर म्हणा ना, की "हो, यांच्याबरोबर आलोय. मला नवीन आहे सगळं. माहिती नाही मी कुठे आलोय. रजा होती माझ्याकडे, फुकटच जाणार होती नाहीतरी. तर मी इकडे आलो." म्हणे, "कर ना कबूल. तुला कबूल करायला काय जातं? मोकळेपणे सांग." त्यांनी काय होतं म्हणे, तुझ्या मनातलं प्रेशर जातं. काही आपण काही आहोत त्याच्यापेक्षा काही निराळे आहोत हे दाखवायची काही मुळीच जरुरी नाही. ते आता अगदी साधं उदाहरण आहे की नाही. या गोष्टी ना खूप साध्या असतात. पण त्याच्यावर जर आपण विचार करत करत गेलो ना, ते कसं म्हणले बघा, की भगवंताला प्रामाणिकपणा आवडतो. ही भाषा आवडेल असं नाही. प्रामाणिकपणा जास्ती आवडतो. हां. मग आता आपण आणखीन एक उदाहरण बघितलं होतं, की हा मीपणा ज्ञानाच्या बळावर बाजूला सारता येत नाही. कारण तो दृश्याला चिकटून आहे. आणि मग मी असं पण आपण म्हणलं होतं, की या 5 इंद्रियांद्वारे मिळणारे ज्ञान हे जोपर्यंत खरं आहे वाटतं, अ, तिथेपर्यंत मग मला, कारण मीपणा त्याच्यावर आधारावर टिकू नये. मग आपण ही 2 उदाहरणं बघितली होती बघा, की अ, ही आतली जी प्रज्ञा आहे आपली आत्मप्रज्ञा, ही आपल्या डोळ्यांच्या खाचातून प्रगट होते नेत्र म्हणून, जिव्हेतनं प्रगट होते वाचा म्हणून. पण ते खरं त्यांना काही संज्ञा, त्यांना काही डिसायडिंग पॉवर आहे का? नाहीये. आता माझे डोळे अधू झालेत, मग मला चष्मा लावावा लागतो. मग चष्म्याला काय आहे त्याचं? चष्म्याला काही नाही. चष्म्याला काही ज्ञान नाही, काही नाही. तसंच डोळ्याचं पण आहे हो. तर हे आपण बघितलं होतं. तर त्याच्यावर आणखीन एक असं आलं, की ह्याचं काही तुम्ही उदाहरण नाही दिलं. काही पटेल असं, की कसं आमची सुरुवात कशी होणार? हां. आणि आणखीन एक आहे, की 2 गोष्टी आहेत, की 5 इंद्रियांच्या पलीकडे काहीतरी आहे. ज्ञान आहे हे एक. पण ते जेव्हा माझ्याशी त्याचा संपर्क रेझोनेट होतो ना माझ्याशी, ते होताना मला या 5 इंद्रियातनच ते मिळणार आहे बरं का. कारण ह्याच्या पलीकडे तर मला ज्ञानाचं इंद्रियच नाही ना. मला ह्याच्या पलीकडे काहीच इंद्रिय नाही मला. मला जे ज्ञान होताना होणार आहे, ते 5 इंद्रियानेच होणार. पण ह्याच्या पलीकडे ज्ञान आहे. याचं एक उदाहरण इतकं मला मला आठवलं, की असे आपल्यासारखेच एक साधक होते आणि ते प्रश्न खूप त्यांना, म्हणजे कसं होतं, की ते म्हणले, "नाही, मला पटलं तर मी करीन." मग त्यांना ना हे संतांना वगैरे नमस्कार केलेला त्यांना मुळीच आवडायचं नाही. ते म्हणायचे, "नाही, नाही, मी या संतांना नमस्कार वगैरे नाही करणार. हां, मला संतांना नमस्कार नाही करायचा." नाही, ते नाही करायचे नमस्कार. मग ठीक आहे. मग त्यांच्याकडे त्यांचा संपर्क, आता पूर्वी एक रामकृष्ण मिशनचं जीवन विकास नावाचं एक मासिक निघायचं. मग त्याचा प्रचार करणारे एक संत आले, स्वामी रामकृष्ण मिशनचे. मग ते त्यांच्याशी, हा चांगलं आहे म्हणे मासिक, ते मासिक वाचायला ठीक आहे. मग ते संत त्यांना सांगायचे, की देवाची इच्छा प्रमाण आहे. ते म्हणले, नाही नाही म्हणे, असं त्याची इच्छा प्रबळ आहे, मला काही हे पटत नाही. मग ते हाच विषय, की माझ्या डोळ्याला माझ्या ज्ञानेंद्रियांच्या जे समजणार तेच मी मानणार.
त्यांचे व्यवसायाने गुरांचे डॉक्टर होते. हे ज्या साधकांची सांगत आहे, पण प्रामाणिक होते. ते म्हणा नाही नमस्कार करणार मी, आमच्या त्यांना पादुका पूजा वगैरे असं मुळीच आवडायचं नाही. ते म्हणे, नाही मी नाही काय असं करणार. ठीक आहे. ते संतांनी काही त्यांना हे केलं नाही, कमी लेखलं नाही. त्यांच्याशी ते एक संवाद चालू ठेवायचे. मग ते म्हणले मला कसं कळेल हा प्रश्न आला होता. ते म्हणले तुम्हाला वेळ, तुम्हाला तुमची साधना परिपक्व झाली की भगवंत तुम्हाला प्रचिती आणे. कशाची? त्या 5 इंद्रियांपलीकडे ज्ञान असतं, तिथे भगवंताच्या सत्तेनं ते असतं आणि तो भगवंत त्याच्या सत्तेने आपल्याला आपल्या माझ्या जीवनात घडणाऱ्या घटना या भगवंताच्या सत्तेने घडत असतात. आणि त्या माझं ट्रान्झॅक्शन हे 5 इंद्रियांनीच चालणार. मला काय मी साधक बनलो म्हणून मला आणखी एक नवीन इंद्रिय येईल असं नाहीये. तर काय झालं, ते गुरांचे डॉक्टर होते, मग त्यांचा व्यवसाय छोट्या छोट्या गावातनं असायचे त्यांचे नोकरी. आणि त्या खेडेगावी कसं असतं, त्या काळातही पुष्कळ किती जुनी गोष्ट आहे. तर गाई म्हशी बैल हे त्या शेतकऱ्यांचं धन असतं, कारण तेच तर सगळं त्यांच्यावर त्याची उपजीविका असते. तर त्या गावामध्ये एका शेतकऱ्याची खिलारी बैल जोडी होती, अगदी सारखे दिसणारे बैल, शिंग अशी अगदी गावात ती प्रसिद्ध होती. तर त्यातला एक बैल आजारी पडला. मग ते प्रामाणिक डॉक्टर होते, तर त्यांनी काय सांगितलं की हे त्यांनी 2-3 दिवस उपचार केले आणि ते म्हणले अरे हे मला काही याचं लक्षण ठीक दिसत नाही, याला आपल्याला तालुक्याच्या गावी जो आपला मोठा दवाखाना आहे गुरांचा तिथे न्यायला पाहिजे. मग आता त्यांनी नेलं तिथं, तो एक 15-16 मैलावर होता, तर काय बैलाला तसंच नेलं. मग तिथे ठेवलं त्याला. मग त्या शेतकरी तर घरी त्याचं कुटुंब होतं, शेती होती, तो इकडे आला. तर एकदा ते सांगत साधं की म्हणे जेवायला बसलो होतो मी दुपारचा, म्हणे अचानक तो शेतकरी धावत आला. म्हणला डॉक्टर साहेब चला चला आपल्याला तालुक्याच्या गावी जायचंय. अरे म्हणले काय झालं? म्हणे आपला तो बैल गेला म्हणले. अरे तुला कसं कळलं? कारण त्यावेळीच काय फोन नाही, काहीच नाही. काय म्हणे तुला कोणी तिथं सांगायला आलं का? नाही म्हणे. मीला माझ्यावर विश्वास ठेवा, चला चला म्हणे माझ्याबरोबर. गेला बैल आपला. म्हणजे तुला कळलं कसं, तू का सांगतो असं? तर म्हणे ते 2 बैल होते ना, त्यातला एक बैल याच्या गोठ्यात होता. तो म्हणला आज तो सकाळी 8:30च्या सुमारास जोराने हंबरला आणि शांत झाला. म्हणजे नुसता तो जोरात ओरडला आणि म्हणे मला कळलं की तो आपला दुसरा बैल गेलाय. ते त्यांचा विश्वास नव्हता, पण आता हे त्यांनी मिस्टिसिझम काही म्हणा, त्यांना प्रेम होतं त्या शेतकऱ्याबद्दल म्हणा, ते गेले तालुक्याच्या खाली. ते गेला होता बैल. त्यांनी कुतूहलतेपोटी चौकशी केली की कधी गेला, काय गेला. तर ती वेळ त्याची जुळली. की बरोबर तेव्हाच तो गेला. मग आता ठीक आहे, आता काही महिन्यांनी ते रामकृष्ण मिशनचे स्वामी त्यांच्या गावी पुन्हा आले. तर त्यांना यांनी ही हकीकत सांगितली की हे असं असं झालं. तर ते संत त्यांना काय म्हणले, बघ म्हणे मी सांगत होतो ते खरं आहे की नाही? ते म्हणले काय खरं आहे? तर या आठवडी इतक्या गोड असतात. ते संत कसं म्हणले, अरे म्हणे त्याच्या जे बैलाला समजलं, जे त्या शेतकऱ्याला समजलं, ते तुला नाही समजलं. त्यांची एक तानता कशी होती बघा. मग त्यांना कसं समजलं? मग त्यांना कसं तरी समजलं, पण त्याला ज्ञान झालं की नाही? तर तसं. आणि हे यातनं गेल्या आपली बुद्धी तशी जागृत मात्र पाहिजे, साधक बनण्याची तयारी मात्र पाहिजे. मग बघा त्यांचं समाधान झालं, हो खरंच की असं असं काही असू शकतं. तर हे खरं आहे. 5 इंद्रियांपैकी ज्ञान नक्कीच आहे. अहो मला 5 इंद्रियांनी सुद्धा पुरेसं ज्ञान कुठे मिळतं मला? जे जे येतं 5 इंद्रियांनी संज्ञा घेतो ते सुद्धा मला कळत नाही, सांगायला लागतं कोणी की अरे इथं आहे, हे असं आहे. तर ठीक आहे, आता एवढं पुरे. आता आणखीन एक प्रश्न आहे की मी असं आणखीन एक विधान केलं होतं की हे समाज समजण्यासाठी, श्रवण समाज समजण्यासाठी लायक पात्रता येण्यासाठीची सगळी प्रस्तावना चालली आहे आणि त्याच्यावर ते प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्याला आपण चर्चा केलीच पाहिजे. तर असं एक मी बोलून गेलो की आपल्या
साधनेला आलेलं निसंगता हे आपल्या साधनेला आलेलं एक मधुर फळ आहे असं मी बोलून गेलो. म्हणजे हे तुम्ही कशाच्या आधारावर बोललात? आता पण कारण का इथं रामदास स्वामी काय सांगताय, निसंगता हा शाश्वत सुखाचा मंत्र देत आहे की तुम्हाला सुखी व्हायचंय, परिसंग सोडून सुखी असा. सुखी व्हायचंय, निसंग बनायला पाहिजे. म्हणजे कशाच्या आधारावर? पण मला इतका आनंद झाला, मला एक इतका सुंदर पुरावा मिळाला आणि तो जेव्हा मिळाला ना, मला खूपच आनंद झाला. आता तुम्हाला होईल का नाही मला माहित नाही, पण मी तुम्हाला सांगतो की भगवद्गीता तुमच्यापैकी सगळ्यांनी वाचली आहे की नाही, तर 11वा अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन आहे आणि त्याच्यात जो शेवटचा श्लोक आहे त्या श्लोकाही पेक्षा त्या श्लोकातील जी प्रस्तावना शंकराचार्यांनी जे भाष्य लिहिलं आहे, त्या शंकराचार्यांची प्रस्तावना जी आहे ना, ती इतकी अप्रतिम आहे की ते काय सांगतात, ते म्हणतात अधुना म्हणजे आता. आता म्हणजे आता मी तुला काय सांगत आहे, शिष्याला सांगतात अधुना सगळ्या गीता शास्त्राचा सारभूत अर्थ जो आहे, अधुना म्हणजे आत्ता लगेच ह्या क्षणी, सर्वस्य गीता शास्त्रस्य सारभूत हा अर्थ निश्रियेचा अर्थ म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी मला काही मिळवायचं नाही, निश्चयेन श्रेयस म्हणजे मला हे अत्युच्च, हे रामदास स्वामींनी सांगितलेली चौथी मुक्ती आहे. निश्रेयस अर्थ, निश्रेयस अर्थासाठी अनुष्ठेयत्वेन म्हणजे कर्तव्य म्हणून करणारच, ह्यासाठी समुच्चित्ते उच्यते. भगवान सांगतायत की भगवंतांनी हा जो पुढचा हा श्लोक सांगतात, आता जो श्लोक हे ज्या श्लोकाची प्रस्तावना आहे ना, त्याला शंकराचार्य म्हणतात सगळ्या गीतेचं हे सार आहे. आणि सार कुठल्या अर्थानं, की मला मोक्ष मिळावा, माझं हे कर्तव्य आहे, हे थोडक्यात सांगणारा हा श्लोक आहे. ह्या उद्देश ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊन तू ऐक असं शंकराचार्य सांगतात. आणि आता बघा या श्लोकातले 2 शब्द आपण बघू. काय श्लोक आहे हा? 55 शेवटचा श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवंत म्हणतात मत कर्म कृत मत परमः मद्भक्त संगवर्जित. बघा संगवर्जित शब्द वापरलाय आणि त्याच्या जोडीला मत परमः, त्याला रामदास स्वामी सुखी राहावे म्हणतात. त्याला हे सगळ्यात मत परमः अत्युच्च सुख. आणि कसं संगवर्जित एवढंच नव्हे, निर्वैर सर्वभूतेषु यस्स मामेति पांडव. अरे पांडवा, अर्जुना, तू मला अगदी येऊन मिळतो, मला अगदी भेटतो, पण कसा पाहिजे? 2 कंडिशन सांगितल्या, संगवर्जिता. आणि शंकराचार्यांचं ज्यांनी भाष्य तर तुम्हाला बऱ्याच जणांनी बघितलंही असेल, त्यांना प्रत्येक शब्द असं फोडून फोडून इतका सुंदर सांगतात ते, प्रत्येक शब्द फोडून फोडून. तर तो संगवर्जिता म्हणजे काय म्हणले, तर संगवर्जिता म्हणजे बघा धन, पुत्र, मित्र इथपर्यंत ठीक आहे. कलत्र म्हणजे पती किंवा पत्नी. धन, पुत्र, मित्र, कलत्र, बंधू वर्गेशु म्हणजे सगळे आपले निकटवर्तीयांमध्ये काय, यांच्याशी संगवर्जिता, यांच्याशी तुम्ही काही अपेक्षा न ठेवता वागायचं. म्हणजे काय करायचं, तर संघाची सुद्धा डेफिनेशन दिली. संघ म्हणजे प्रीती स्नेह तद्वर्जिता. किती सुंदर डेफिनेशन आहे की तद्वर्जिता. आणि आणखीन काय म्हणतात की निर्वैराची डेफिनेशन काय केली त्यांनी, निर्वैर ते म्हणले निर्गतः वैरः सर्वभूतेषु शत्रुभाव रहिता. लीलाताईंनी हात वर केलाय का? त्यांना प्रश्न आहे का लीलाताईंनी? चुकून झालाय? ठीक आहे ना, तर मग नंतर विचारा प्रश्न. आत्ता विचारायचा तर आत्ता विचारा, नाही तर मग नंतर विचारा. मला असं वाटतं चुकून हात वर झालाय. ठीक आहे. तर हे जे आहे आणि त्याचं ह्या श्लोकाचं विनोबा भावांनी जे भाषांतर केलंय ना, ते इतकं गोड आहे. तर विनोबा भावांना त्याची आई म्हणली होती एकदा, अरे विनया, मला ते संस्कृत समजत नाही रे गीता, माझ्यासाठी मराठीत कर. ही त्यांनी मराठीत गीताची शमश्लोकी तुम्हाला बऱ्याच जणांना माहिती असेल. माझ्या कर्मात जो मग्न भक्तीने भरला असे,
जगी निसंग निर्वैर, मिळे तो मज मत्पर. तो भक्त मला येऊन मिळतो म्हणजे काय, सुखी होतो. आणि पण कसा, निसंग आणि निर्वैर, कोणाशी द्वेष नाही आणि निसंग. बघा, आणि याला शंकराचार्यांनी काय म्हणलं, सगळ्या गीता शास्त्राचं हे सार आहे आणि त्यांनी मला मोक्ष मिळणार आहे, हे मी तुला आता थोडक्यात सांगतो. ह्या अर्थाने कृष्णाने हा पुढचा श्लोक अर्जुनाला सांगितला. किती गोड आहे हे. तर निसंगाला किती महत्व आहे. आणि त्यांनी आपल्याला श्रवण, आपण एक तासापुरते जरी निसंग मी झालो ना तरी मला हे श्रवण समाज समजणार आहे. तर आपण पुढे येतो. मग आता या समासात आपण काय बघितलं की ऐक परमार्थाचे साधन, जेणे होय समाधान, मग श्रवणे उद्भवे विरक्ती, अशी अशी पुष्कळ आपण त्याचे रामदास स्वामींनी जणू काही त्याची फलश्रुती सांगितली. आणखी काय सांगितलं की त्यांनी माझ्या ज्या माझ्यातले जे दुर्गुण किंवा जे माझ्या साधनेच्या आड येत आहेत ते सगळे माझे या श्रवणाने जाणार आहे. ममता सुटणार आहे, जे आता शंकराचार्य सांगितलं. धन पुत्र मित्र कलत्र बंधुवर्गेशु निसंगता म्हणजे ममता, ती मोडणार आहे. संशय माझे सुटणार आहे, मन आवरणार आहे, आणि मुख्य म्हणजे श्रवणाने मी पण जाणार आहे. बघा किती 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 त्यांनी हे सांगितलं. आणि मग यांनी काय पुढे काय झालं, मग आता हे एवढं जर श्रवणाचं महत्व आहे, मग प्रश्न आला की श्रवण म्हणजे काय. आता रूढी अर्थाने तर श्रवण म्हणजे कानाने ऐकणे. हो, श्रवण म्हणजे कानाने ऐकणे. ठीक आहे, ते बरोबरच आहे. पण रामदास स्वामींना आणखीन पण गूढ अर्थ अपेक्षित असणार की नाही. तर एक बृहदारण्य उपनिषदामध्ये एक याज्ञवल्क्य आणि मैत्री या संवाद एक प्रसंग आहे. तर याज्ञवल्क्य मुनींना 2 पत्नी होत्या त्यांच्या, मैत्रेयी आणि कात्यायनी. तर अशी एक कथा आहे की याज्ञवल्क्य एक मोठं धनसंपत्ती एका वादविवादामध्ये जनक राजाच्या दरबारात मिळवून येतात. मग घरी येतात ते म्हणतात, हे काय, मला आता त्यांना विरक्ती येते आणि ते आपली संपत्ती 2 स्त्रियांमध्ये बरोबर त्याचे समभाग करतात आणि देतात. कात्यायनी तुमच्या आमच्यासारखी असते. ते म्हटले, बरं ठीक आहे, हे एवढी मिळाली ना, तिला जेवढी मिळाली तेवढीच मला मिळाली ना, सुखी, बरं म्हणते जा. मैत्री असते ती म्हणते, अरे तुम्ही हे संपत्ती सोडून कुठे चालले. याचा अर्थ तुम्ही जिथे जात आहे संपत्ती सोडून, तिथे जास्ती सुख आहे याच्या या संपत्तीपेक्षा. मग ते काय आहे ते सांगा मला आणि मला तिथे घेऊन चला, असं ती मैत्री म्हणते. आणि त्यावेळेस मग पुढचा संवाद आहे. तर त्या संवादामध्ये याज्ञवल्क्य मुनी म्हणतात, आत्मा वा अरिद्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य. तर हे जे 4 डायमेन्शन्स, आयाम सांगितले ना, ते रामदास स्वामींना या श्रवणामध्ये हे इन्क्लूडेड आहेत. त्यांना हे गृहीत आहे की आपण जे श्रवण करू, श्रोतव्य मंतव्य निदिध्यासितव्य, हे या सगळ्यामध्ये इन्क्लूड आहे. म्हणून हे श्रवण इतकं उच्च कोटीचं आहे. तर आपण आता असं करू, तुम्ही अशा कुठे काही समजा फायनान्शियल सेमिनारला वगैरे जात असतात, गेला असाल तर ते आधी एक तुम्हाला एक प्रश्न विचारतात, तुम्हाला काही सांगायच्या आधीच, आणि म्हणतात तुमचं काय अंडरस्टँडिंग आहे मला बघूया. मग ते बरोबर का चुकीचं सांगत नाही. मग ते म्हणतात, हे तर तुमचं असं आहे का, बरोबर चूक असं नाही, प्रत्येक जण आपापल्या भूमिकेवर योग्यच आहे. कारण हे काय आहे, मनन श्रवण मनन याचे रूढी अर्थ पण पुष्कळ आहेत की नाही. आपण रूढी अर्थाने पण वापरले येते ते शब्द. मग ते साधन करताना काय अर्थाने रामदास स्वामींनी कुठल्या अर्थी वापरले, तो वेगळं, माझ्या समजुतीपेक्षा तो वेगळा असू शकतो. तर आता आपण असं करू की आपण आपल्यालाच एक आत्मपरीक्षण पर एक प्रश्न विचार, 2 प्रश्न विचार की श्रवण म्हणजे काय आणि मनन म्हणजे काय. आता मी असं करतो की आपण एक पोल घेऊ, आत्मपरीक्षण पर पोल घेऊ.
पण सगळ्यांनी मत दिलं पाहिजे बरं का. आणि त्याच्यातलं एक उत्तर तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे असं असं आहे. काय? मला माहित नाही. हे उत्तर त्याच्यामध्ये आहे. तर ते तर तुम्ही देऊ शकतात की नाही. हा, तर आता चला आपण पहिला प्रश्न करू. हा मल्टिपल चॉईस आहे. हा, की श्रवण म्हणजे काय? तर आता असं आहे, आपण एक गेल्या 3-4 लेक्चर पासून एक शब्द वापरतोय की आपला जाणीवेचा क्रमविकास, की आपली जाणीव जी आहे देवासंबंधी, साधने संबंधी, ती अधिकाधिक प्रगल्भ होत झाली पाहिजे. तर श्रवण म्हणजे काय? तर ह्यातलं सगळेच अर्थ एका अर्थाने बरोबर पण आहेत किंवा दुसऱ्या अर्थाने आणखीन ते वेगळा आपण गंभीर अर्थ पण दुसरा असू शकतो. तर श्रवण म्हणजे काय? कानाने ध्वनी येत आहे त्याची नोंद घेणे, का लक्षपूर्वक शब्द ध्यानात घेणे, किंवा ऐकलेले हृदयात घट्ट धरून त्याप्रमाणे कृती करणे. तर बघा आता आपण आणखीन 10-15 सेकंद थांबू, पण प्रत्येकाने मत मात्र दिलं पाहिजे बरं का, की मत द्या तुम्ही. तर आपण मिहिरला सांगू की मी ज्या पोलचा रिझल्ट सांगेन तेव्हा तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, आपण त्यानंतर शेअर करू. आता मी पोल थांबवतो. काही जणांना उत्तर वोटिंग नाही करायचं आहे, पण तेही ठीक आहे, पण तुम्ही माहित नाही देऊ शकता उत्तर. कारण उत्तर तुम्हाला माहित नाही हे तुम्हाला माहिती असतं प्रत्येकाला, ते ज्ञान तर प्रत्येकाला असतं. ठीक आहे. आम्ही पोल थांबवतो आणि आपण रिझल्ट शेअर करू. तर असं दिसतंय की मे बी काही जणांनी डबल व्होटिंग केलंय, नाही तर मग 65-55 कसं काय आलं असतं, पण ठीक आहे. तर पण काही जणांना असं वाटतं लक्षपूर्वक शब्द ध्यानात घेणे किंवा ऐकलेले हृदयात घट्ट धरून ठेवू. तर ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. आता दुसरा पोल घेऊ. दुसरा पोल. चला, तर दुसरा पोल. आता कदाचित काही अक्षर तुम्हाला दिसणार नाही, तर मला सांगा की सगळी दिसतायत का अक्षर मल्टिपल चॉईस मध्ये. मनन म्हणजे काय? एक म्हणजे कोणी माझा समजा अपमान किंवा सन्मान केला असेल तर तो प्रसंग मनात वारंवार आठवून, याच्या पुढचं दिसतंय का? मी दिसतंय ना? माझं स्क्रीनवर नाही दिसत आहे, ठीक आहे, तुम्हाला दिसत आहे तर मग ते महत्वाचं आहे. किंवा ऐकलेले मनात पुन्हा पुन्हा आठवणे, किंवा ऐकलेले विचारां सर्व अंगाने निरीक्षण करून ते आपल्या बुद्धीला निसंशयपणे पटवणे किंवा नाकारणे, काही असू शकत, काही म्हणजे इधर वे. तुम्ही आपण 10 सेकंद थांबू. खूप कठीण नाही ना प्रश्न आपला. आणि आपलं जे अंडरस्टँडिंग आहे ते करायचं आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे अनॉनिमस आहे, त्यामुळे फक्त तुम्हालाच कळणार. फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून क्लिक मात्र केलं पाहिजे, एवढीच एक अट आहे. ठीक आहे, आता आपण थांबू. एंड. तर आता आपण शेअर करू रिझल्ट. की आता बघा, बऱ्याच जणांना हे तर की आपल्या ऐकलेले मनात विचार सर्व अंगाने निरीक्षण करून बुद्धीला निसंशयपणे. ठीक आहे, ह्याचा इथं स्क्रीनशॉट घेतला असेल मिहिरनी. आता आपण याच्यावर थोडी चर्चा करू. की चर्चा अशी की काय आहे श्रवण म्हणजे, ते 4 चॉईस आपण बघितले. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी असं म्हटलंय की ह्याच्यामध्ये जरा दुमत होतं की लक्षपूर्वक शब्द ध्यानात घेणे, तर हे चूक नाहीये बरं. पण साधनेच्या दृष्टीने चौथा जो चॉईस आहे, ऐकलेले हृदयात घट्ट धरून त्याप्रमाणे कृती करणे, हे बरोबर आहे. साधक या अर्थाने कसं, तर याचं एक गमतीचं उदाहरण मला आठवतं की हाच विषय चालला होता की श्रवण म्हणजे काय. तर स्वामीजी समजून सांगत होते. ते खूप चर्चा झाली की शंकराचार्यांनी काय डेफिनेशन दिलंय, पंचदशी मध्ये काय डेफिनेशन आहे, अमुक तमुक.
तर स्वामीजी म्हणले, अरे इतकं कॉम्प्लिकेशन कशाला करता, आपण एक साधं करू. हा, असं बोलण्यात गुंतवलं आणि म्हणले, मला तहान लागली आहे. आणि मग एकदम थांबले. म्हणले, कळलं का तुम्हाला मी काय बोललो ते? हो म्हणले, कळलं. मग थांबले 10 सेकंद. म्हणले, तुम्हाला कोणालाच कळलं नाही मी काय म्हणतो. म्हणजे कसं काय? म्हणले, तुमच्यापैकी कोणीच उठलं नाही मला पाणी द्यायला. सगळे बसलो होतो. तर म्हणले, तुमच्यापैकी कोणीच उठलं नाही मला पाणी द्यायला. तर तुम्हाला जर कळलं तर मग त्याप्रमाणे वागलो पाहिजे की नाही. हा, साधनेच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की नाही. नुसतं ध्यानात येणं ते बरोबर आहे, पण म्हणले, मला अगदी आठवतंय की त्याच्याविषयी त्याच्या आधी इतकी गंभीर चर्चा झाली होती की शंकराचार्यांनी असं डेफिनेशन मध्ये असं म्हटलंय, मग ते माधवाचार्यांनी श्रवणाला असं म्हटलंय, पंचदशी मध्ये असं आहे तसं आहे, पुष्कळ साधक बाधक खूप चर्चा झाली. तर स्वामी म्हणले, अरे कशाला इतकं कॉम्प्लिकेटेड करता, आपण म्हणे सोपं करून बघू. आणि म्हणले, बोलण्यात गुंतवलं. म्हणले, अरे मला तहान लागली आहे, तुम्हाला असं मी समजा मी म्हंटल तर कळलं का तुम्हाला? हा म्हणले, कळलं. तर मग म्हणले, मला कोणालाच कळलं नाही, कारण तुमच्यापैकी कोणीच उठलं नाही मला पाणी द्यायला. तर हे आपल्याला आता एक पटायला सोपं आहे. आणि आई पण तेच करते की नाही. मूल समजा म्हणलं मला भूक लागली आहे, आई लगेच उठते बरं का. असं नाही म्हणत की मला कुठल्या भाषेत सांगितलं काय. नुसतं काही काही चेहऱ्यावर बघून सुद्धा कळतं आईला की भूक लागली मुलाला माझ्या, त्याला खायला पाहिजे आहे. बरं ठीक आहे, एवढं पुरे. तर ऐकलेले हृदयात घट्ट धरून त्याप्रमाणे कृती कर. ठीक आहे. आता मनन म्हणजे काय, तर हे तर तुमच्यापैकी सगळ्यांनी बरोबर केलं आहे. एक आपल्याकडनं चूक अशी होते किंवा की आपण काय म्हणतो, मनन जर आपल्याला करायला, कारण का मनन करायला धारणा लागते. मनन करायला की ते विचार सातत्याने आणि पुढे चालवायला धारणा लागते. मग आपण त्याच्याऐवजी काय करतो बरेचदा, की आपण मननाच्या ऐवजी आणखीन श्रवण करतो. आणि आपण आणखी आणि म्हणतो असं मी साधना वाढवली आहे माझी, मी आणखी श्रवण करतो. तर आणखी श्रवण चांगलं आहे, पण मननाची जागा अधिक श्रवण घेऊ शकत नाही. तुम्ही त्याच्यावर मनाला तुमचं डायलॉग आपल्या मनाशी झालाच पाहिजे, डायलॉग मनाशी. आणि त्यांनी काय होतं, मग आपल्या बुद्धीला पटतं. मग जरी समजा एक साधं उदाहरण घेऊ की आता मी चहात 2 चमचे साखर घेत असेल, मग सांगितलंय डॉक्टरनी की 1 चमचा घ्या, कमी करा. मग ते पटलंय ना मनाला. मग पुढच्या वेळी 2 चमचे घेताना मग मी मनात म्हणतो, अरे नाही, मग मी दीड चमच्याने सुरू करतो. बरं चला, दीड, मग 1. मग असं मनाला सारखं जर पटलेलं असेल की नाही, तर मग ते माझ्या कृतीत येतं. आणि वेदांताचा तर रामदास स्वामी स्वतःच सांगणार आहे की श्रवणाचा फायदा लगेच आपल्याला होतो, जर लक्षपूर्वक आणि मननपूर्वक श्रवण केलं. बर, तर आपण आणखीन एक कथा आपण बघू की हे ऐकलेले सर्व अंगाने विचार करून आपल्या बुद्धीला निसंशयपणे पटवणे किंवा नाही पटवणे, इदर वे. आपलं काय अंधश्रद्धेने तुम्ही होच म्हणा असा संतांचा आग्रह नाही, तुम्ही पडताळून पहा आपल्या जीवनाशी काय आहे ते. ठीक आहे, तर पुढे चालूया. मग आता ह्या समासामध्ये आणखीन आपण काय बघितलं की हे जे रामदास स्वामींनी सांगितलं, हा बरं आठवण झाली की आणखीन एक शंका किंवा असा आहे की म्हणले, हे तुमचं दासबोध इतकं लांबड, इतकं तुम्ही खूप चाले हो, वर्ष होऊन गेलं, संपलं आणि तुम्ही दुसरं काहीतरी आता घ्या, भागवत घ्या किंवा असं काहीतरी दुसरं घ्या, काही दुसरं तुम्ही हे करा, हेच किती लांबड लावलंय तुम्ही. तर असं आहे, लांबडचा प्रश्न नाही आहे. आता रामदास स्वामींनी पहिलीच त्यांनी रामदास स्वामींनी दासबोध सांगायला त्यांना मुळे रचना करून सांगणार त्यांनी 5-6 वर्ष त्यांनी सांगितली. तर आपल्याला अजून आता सुरुवात झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे ऐकलेलं आहे ते कृतीत उतरलं, तर मी ऐकलं ना खरं. ते लांबडचा काय प्रश्न आहे, पुष्कळ वेळ चाललाय. ते भागवतामध्ये रामायणामध्ये पण तेच सांगितलंय, तर वेगळं काही सांगणार का? ते हेच सांगितले आहे. तर मला एक सुंदर आपला आठवलंय एक रामायणातला एक प्रसंग. मला हे सांगायचं, मला रामायणाचं महत्व नाही सांगायचंय, मला हे तुम्हाला आपल्या सगळ्यांना
पटवाच आपला खात्री होईल असं मला अंदाज आहे, की सगळे संत एकच सांगतात. आपण कुठल्या मनन श्रवण आणि मननाचा अर्थ एका संतांनी खूप छान सांगितला. ते म्हणले एक त्यांना काय विचारलं एकानी, "माझं मनन होत नाही हो. मला स्वतंत्र विचार करायला नाही जमत." तर ते काय म्हणले, फार सुंदर सांगितलं आणि त्याचा मला स्वतःला खूप फायदा झाला. ते काय म्हणले, एकच ग्रंथ ते म्हणजे भाराभर दुसरे खूप ग्रंथ वाचण्यापेक्षा एकच ग्रंथ अनेक वेळा पुन्हा 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 ऐकावं. तेच प्रवचन. याला रामदास स्वामी आता ह्या समासामध्ये पुढे केलेची करावे हा असा शब्द अशी एक शब्द वापरतात रामदास स्वामी, केलेची करावे. म्हणजे जे आपण ऐकले तेच पुन्हा 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 ऐकत जा. तर आता माझी अडचण काय आहे, की बघा माझी अडचण आता आपण शब्दात म्हणू, की मला हे दुसरे ग्रंथ पाहावेसे का वाटतात. आपण बघू रामायणातला एक दाखला बघू आज. कारण मी कबूल केले की हो बघू दाखला रामायणात की श्रवणाचं काय महत्व आहे. पण त्याच्या आधी आपण थोडा विचार करू, की मला आता समाधान नाही. नाही समाधान. मग मी काय करतो, मी त्यात नाविन्य शोधतो माझ्या जीवनामध्ये. तेच कंटाळा येतो ना, मग मी नाविन्य शोधतो. मग नाविन्य शोधतो. मग त्याच्यात भगवंत हवा असं आहे, पण त्याचं काही नाही. भगवंत पण हवाय. नाविन्य हवंय आणि भगवंत पण हवाय. भगवंत सुद्धा हवा. फक्त भगवंतच हवा असं नाही. आधी नाविन्य हवं आणि मग भगवंत असेल तर इवन बेटर असं, की त्यात भगवंत मिळाला तर छान. मग हे असं का बरं होतं? तर माझा सध्या मी आपलं माझ्यापुरतं बोलतो. मला वैराग्याची कमी आहे माझ्यामध्ये. मला कारण का म्हणजेच काय मला दृश्याचं आकर्षण आहे. मग ह्याचं मूळ काय आहे, की मी आहे. ही जी आत्ता माझी खात्री आहे की नाही, मी आहे. ह्याच्यावर आपण पुढच्या मंगळवारी विचार करणार आहोत, मी आहे म्हणजे काय. पण प्रत्येकाला खात्री आहे की मी आहे. ही जशी एवढी खात्री आहे, तसा भगवंत आहे अशी खात्री नाही. मग नियम काय आहे, की जी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही ह्याच्याबद्दल तर मला खात्री नाही ना, त्याचं प्रेम कसं लागणार? त्याचं नाही लागू शकत प्रेम. म्हणजे नियमाला धरूनच आहे. मला प्रेम लागत नाही भगवंताचं हे सुद्धा नियमाला धरूनच आहे. तर भगवंत म्हणतो माझ्या अस्तित्वाबद्दल तुला खात्री नाही, तर मी तरी काय करू? पण हे आपलं मार्ग यातनं श्रवणातनच जाणार आहे. यातनं बाहेर पडणार आहे ते आपण श्रवणातनच जाणार आहे. तर आपण काय करूया, आपण एक रामचरित मानसामध्ये एक सुंदर प्रसंग येतो, की श्रीराम वनवासामध्ये जातात. ते वाल्मिकी मुनींना विचारतात, की आता मी 14 वर्ष वनवासात राहायचंय मला. तर मी कुठे राहू? मी कुठे राहू? आपण कुठे सुद्धा जातो तर विचारून केलं पाहिजे, कुठे राहावं. तर वाल्मिकी मुनी त्यांना 14 वर्ष राहण्यासाठी 14 स्थानं सांगतात. ती 14 स्थान ही स्थान नाहीये, ही साधकाच्या दृष्टीनं भगवंताला कुठे एकत्र आणायचं हे आहे. तर हा प्रसंग अरण्य कांडात येतो. तर आपण या 3-4 चौपाई आणि दोहा आपण स्वामी तेजोमयांच्या आवाजात ऐकूया. आणि मग त्याचा अर्थ पाहू. सुनहु राम अब कहूँ निकेता, जहाँ बसहु सिय लखन समेता। जिनके श्रवण समुद्र समाना, कथा तुम्हारी सुभग सरिनाना। भरहि निरंतर होहि न पूरे, तिनके हिय तुम कहूँ गृहरूरे। लोचन चातक जिन्ह करि राखे, रहहि दरस जलधर अभिलाषे। निदरहि सरित सिंधु सरबारी, रूप बिंदु जल होहि सुखारी। तिनके हृदय सदन सुखदायक, बसहु बंधु सिय सह रघुनायक। जसु तुम्हार मानस विमल, हंसिनी जीहा जासु। मुक्ताहल गुणगन चुनई,
राम बसहु नियतासु. तर याच्यामध्ये ते हा रामायण जो ग्रंथ आहे ना, तो 2 लेवलवर आहे. म्हणजे कसं, ज्ञान लेवलवर पण वाल्मिकी मुनी आधी रामाना ज्ञानीच्या भूमिकेत उत्तर देतात. ते त्यांना म्हणतात, ओ लॉर्ड, तुम्ही तर विचारलं मी कुठे राहू. तर म्हणे असं मॅनर्सच्या दृष्टीने असं योग्य नाही की तुम्ही प्रश्न विचारला तर मी तुम्हाला उत्तर दिलं पाहिजे. तुम्हाला मी उलटा प्रश्न नाही करता कामा. पण मग मी काय करू म्हणे, मला तुम्हाला प्रश्न करावा असं वाटत आहे. मागे काय म्हणतात, तुम्ही मला विचारता मी कुठे राहू, तर मी तुम्हाला विचारतो तुम्ही कुठे नाही. तिथे तुम्ही राहा. तर मग राम म्हणले, अरे अरे, माझी तर पोल यांनी खोलून दिली सगळ्यांना, मी भगवंत आहे. तर मग ते जास्ती बोलले नाही, खरं बोलले. पण मग मुनी म्हणले, सांगतो सांगतो सांगतो. सुनहु राम अब कहू निकेता. निकेता म्हणजे घर. की जिथे तुम्ही सिंह लक्ष्मणा समेत तिघे ही एकत्र राहू शकाल, असं अशी मी तुम्हाला घर सांगतो. आणि मग ते पहिलं घर काय सांगतात, जिनके श्रवण समुद्र समान, की ज्यांची श्रवण शक्ती समुद्रासारखी आहे. कशी आहे, समुद्रामध्ये सगळ्या नद्या येऊन मिळतात ना. सुभग सरी नाना कथा तुम्हाला. मग आता बघा, रामायण रचलं कुणी, वाल्मिकींनीच तर रचलं. मग ते आता त्या रामाला सांगत आहेत, मी रामायण रचलं, घर. अखंडानंद स्वामी म्हणतात, मी वाल्मिकींना असं म्हणायचंय की त्यांनी घर बनवून ठेवलंय रामायण, तुम्ही फक्त आता तिथे येऊन राहा. जसं श्रीकृष्ण भगवान भागवत ग्रंथामध्ये ही त्यांची वाङ्मय कृती आहे, तसं वाल्मिकी मुनी रामाला सांगतायत की तुम्ही ह्या कथारूपी रामाच्या कथा ज्यांना अनंतपणे ऐकावं लागतात, तिथे तुम्ही राहा. त्यांचे हिय म्हणजे हृदय. तिनकिये हिय तुम करू कहू गृह रुरे. रुरे म्हणजे सुंदर. तुम्ही तिथे सुंदर घर, त्याच्या हृदयात तुम्हाला राहायला खूप छान आहे. हे त्यांचं पहिलं घर. मग आता आपण काय बघितलं, आजची काय आहे, श्रवण मन निधिध्यासन तिन्ही एकत्र रामदास स्वामींना अपेक्षित आहे. या अर्थाने त्यांनी श्रवण शब्द वापरलाय. तर आता वाल्मिकी मुनींनी पण तसं त्याच अर्थाने पहिली 3 घरं सांगितली. दुसरं त्यांनी काय सांगितलं, की दुसरं घर म्हणले की ज्याची दृष्टी ही चातक पक्षासारखी आहे. चातक पक्षी काय करतो, तो फक्त स्वाती नक्षत्रामध्ये ढगातलं जे पाणी आहे ते तो बिंदू तो पितो. आणि हृदय, त्याच्या हृदयात असा जो आहे की ज्याला भगवंत शिवाय दुसरं काही नाही. रूप बिंदू जल होई सुखारी. ज्याला तुमचं रूप जे आहे ते जणू काय एक पाण्याचा थेंब, तेवढं पुरे. त्याच्या हृदयात तुम्ही बसहु बंधुसिय सह रघुनाय. हे दुसरं घर झालं. आणि मग तिसरं घर काय आहे, तर हा दोहा आहे. तर दोह्याचा नियम असा आहे की दोह्याचं दोहन करायला लागतं आणि त्याच्यावर थोडा विचार करावा लागतो. दोहन म्हणजे दूध काढणे, गाईचं दूध काढतो ना, दोहन करतात. तर त्याचा विचार करू. तर म्हणले आपण बघा, आपण जे ऐकलं, आपल्याला जे आवडलं ते पाहण्यासाठी आपली दृष्टी एकत्रित झाली. आपण ते साहजिकच दुसऱ्याला सांगू की नाही, की अरे अरे इथे मी इतकं असं छान हे असं असं ऐकलं पाहिलं. तर बघा ते काय सांगतात, की राम बसवू ही त्यांच्या हृदयात राहा, की ज्यांची जिव्हा, जिहा म्हणजे जिव्हा, ज्यांची जिव्हा ही रामाचं जसं तुम्हार बाण असं बिमल, तुझं यश गात आहे, रामाचं यश. काही जण असतात ते आपलंच यश गातात. त्यांच्या हृदयात राम म्हणतो, मग मला वेकंट पोझिशन नाही. पण जे रामाचं यश गातात, त्यांची जीभ रामाचं यश गाते, त्यांच्या हृदयात तुम्ही राहा. तर बघा हा क्रम किती सुंदर आहे बघा, की जे मी ऐकणार ते मला पटलं की ते मला बघावंसं वाटेल, आणि मला पटलं की ते मी दुसऱ्यांना पण सांगणार. त्याच मी कायम त्याच्याबद्दलच बोलत राहील. हे किती लॉजिकल आहे हे. तर आपण आणखीन एका अर्थाने श्रवण, लोचन आणि जिव्हा. तर आता पहिलं, आता आज आपला समाज श्रवणाचा आहे, तर कसं त्यांनी किती परिपूर्ण अर्थाने श्रवण शब्दाला समुद्राची उपमा दिली आहे बघा.
की असं नाही की जसं आता एखादी कंटेनर आहे समजा, हा कंटेनर आहे, हा समजा भरला आहे, तर ह्याच्यामध्ये मी आणखी पाणी टाकू शकतो का? नाही. तो जर अर्धवट रिकामा आहे तर मग त्याच्यामध्ये मी आणखी पाणी टाकू शकतो. मग समुद्र, आपण समुद्राकडे बघून असं म्हणतो का की हा भरला नाहीये पूर्ण? नाही, समुद्र तर पूर्णच आहे आणि तरी तो नद्यांना घेऊ शकतो. तर मी ऐकण्याच्या पाठीमागे माझी भूमिका काय पाहिजे, की मी परिपूर्ण आहे, माझं ऐकून समाधान झालंय, पण मला ते पुन्हा पुन्हा ऐकायचंय. तसा समुद्र, त्याला पाणी कमी आहे म्हणून थोडी तो नद्या घेत असतो त्यांच्याकडे. नदीला भेटायचं असतं समुद्र. तर समुद्र परिपूर्ण आहे पण, आणि नद्या घेत पण असतो, तरी आणखीन त्याच्यामध्ये किती आणखीन नद्या आल्या तरी त्याला मावायला जागा असतेच त्या समुद्रात. की असं जर माझी श्रवण भक्ती माझी वाढे, या अर्थी बघा परिपूर्ण पण आहे, श्रवण व्हायला पण पाहिजे. या अर्थाने समुद्राची किती सुरेख आहे बघा. मग आता आणखीन काय झालं, जिनके श्रवण समुद्र समान. आणि कथा कशी असते, कथा समजा स्टॅटिक असेल, काही होतच नाही, कुठल्या सिनेमाला आपण गेलो काही पुढे जातच नाही, तर ते आपल्याला आवडत नाही. पण नदी कशी आहे, नदी नित्य प्रवाही आहे, नवीन नवीन पाणी नवीन आहे, आपण म्हणतो नदी तीच आहे, पण पाणी नवीन असतं की नाही. मग नित्य नाविन्य पण आहे, ताजेपण पण आहे, समाधान पण आहे, आणि तरी मी ते आणखीन आणखीन करत राहतो. हे ह्या तऱ्हेचं श्रवण सगळ्यात उच्च दर्जाचं. आणि मग ते श्रवण पटलं की मी सारखं, माय व्हिजन विल बी ऑलवेज लुकिंग फॉर दॅट. मग आता मला दृश्याचा ओढा माझा गेला की मग मी निंदा करतो. इथे शब्द काय वापरलेत, हा चातक पक्षी अनेक मोठी सरोवर, पाणी त्यांची निंदा करतो, म्हणजे त्यांना दूर लोटतो आणि एक रूप बिंदू जल घेतो. म्हणजेच काय, त्याच्यापाशी वैरागी आहे आणि भगवंतच हवा, आणखी काही नको. ह्या दृष्टीनं जे ऐकलं त्याचं मला इतकं महत्व पटलं पाहिजे, हे चातक पक्षाच्या दृष्टीनं सांगितलं. आणि जसं तुम्हार मानस, की माझी जिव्हा माझं यश गाण्यापेक्षा देवाचं यश गाईन. देव आहे, मी नाही, म्हणजे समर्पण बुद्धी आहे. मी नाही, फक्त तूच आहेस. आणि विवेक पण आहे, कारण हंस शब्द वापरला. हंस शब्द वेदांत वाङ्मयामध्ये विवेक ह्या दृष्टीनं, निरक्षीर विवेक ह्या दृष्टीनं हंस शब्द वापरला जातो. तर याचं एक उदाहरण, एक सुंदर संत द्यायचे, म्हणजे कसा पाहिजे की भगवंताला समर्पित आहे, माझ्या जीवनात घडणाऱ्या घटना सगळ्या देवाच्या इच्छेनं आहे. पण ते कसं, आता समजा म्हणे त्यांनी त्यावेळेस ज्यांना समजावून सांगत होते त्यांच्या मुलीचं लग्न ठरलं, मग त्या मुलीच्या लग्नाला बोलणी करणं चालू होतं. आता उद्या जर म्हणे हे बोलणी करताना जर म्हणले की हो आता हॉल आत्ता घ्यायचाय नंतर घ्यायचाय, चालू असतं की नाही, म्हणले काय हो सांगता येत नाही, देवाने मला ठेवलं तर होईल लग्न, नाही तर नाही. म्हणते हे काय वेडा मनुष्य आहे. असं वेड्यासारखं नाही बोलायचं आहे, समर्पण आहे त्या दृष्टीने मनामध्ये ठेवायचं की भगवंताच्या कृपेने सगळं नीट हो, विवेक पाहिजे आणि समर्पण पाहिजे. ह्या यांनी आता आता पुरे एवढं. आता आपण रामदास स्वामींना काय म्हणायचंय ते आता आपण बघू. आपल्याला अजून 5-6 मिनिटं आहेत. मग आपल्याला एक छोटी क्लिप पण बघायची आहे की रामदास स्वामींनी जे सांगितलंय ते कळण्यासाठी. सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण. आता बघा, हे निरूपण कसं नुसतं ऐकणं नाही, सत्संगामध्ये बसून निरूपण ऐकण्यामध्ये आणखीन एक लेव्हल. आता बघा, आमचा आता बालविहार सुरू झालाय ना, तर आम्ही इन पर्सन पण शिकवतो आणि ऑनलाईन पण शिकवतो. तर एक जण सांगत होते, म्हणजे ऑनलाईन शिकवण्यामध्ये आमची क्वालिटी एवढी राहत नाही, इन पर्सन मुलांना जेवढा फायदा होतो तेवढा म्हणे ऑनलाईन आम्ही देऊ शकत नाही. पण हे मग बघा, हे सत्संगावरी श्रवण तेणे कळे निरूपण. श्रवण मात्र तदाकार व्हायला पाहिजे. श्रवणे होई जे आपण तदाकार. आपण सत्संगात बसल्यावरती मग वी आर नॉट ऍक्सेसिबल टू अदर्स. कोणी आपल्याला तदाकार होण्यामध्ये अडचण येत नाही आपल्याला. श्रवणे प्रबोध वाढे, श्रवणे प्रज्ञा चढे, श्रवणे विषयांचे ओढे तुटून जाती, श्रवणे विचार कळे, श्रवणे ज्ञान हे प्रबळे, श्रवणे वस्तू निवळे साधकासी. निवळे म्हणजे जो गूढपणा आहे ना, मिस्टिसिझम,
तो जातो आणि असं वाटतं नाही नाही हे माझ्या आवाक्यात येईल. ते बघा त्या साधकांना जे व्हेटनरी डॉक्टर होते त्यांना कसं कळलं की हो हो मला पटलं की पाच ज्ञानेंद्रियांपेक्षा पलीकडे काहीतरी आहे आणि मी साधना केली तर हे जे संत सांगतात त्याप्रमाणे मला पटू शकेल. म्हणजे श्रवणे वस्तू निवळे हे आहे साधकाशी. पण आपण साधक मात्र बनलं पाहिजे. श्रवणे सद्बुद्धी लागे, श्रवणे विवेक जागे, श्रवणे मन हे मागे भगवंतासी. चातक पक्षाप्रमाणे भगवंताला मागतं मन, मला भगवंत हवा. मग साहजिकच ते चातक पक्षाने कसं केलं, त्यांनी निंदा केली मोठमोठ्या सरोवरांची. तसं श्रवणे कुसंग तुटे, श्रवणे काम ओहटे, श्रवणे धोका आटे एक सरा, श्रवणे मोह नासे. ह्या ओव्या इतक्या सुरेख आहे की श्रवणाने मोह नसल्यावर ते स्फूर्ती उचंबळणारच आपल्या अंगामध्ये. उचंबळणार कसं नाही, आणि तो निश्चय अंगी नक्की आहे. त्या निश्चयाच्या बळावर श्रवणे सद्वस्तू भासे. भासे म्हणजे प्रकाशमान होते. श्रवणे होय उत्तम गती, श्रवणे आतुडे शांती. आतुडे म्हणजे कळणे, आत्मसात होणे. श्रवणे पाविजे निवृत्ती अचळ पद. ही जी निवृत्ती आहे ती अचळ आहे, ती येऊन जाऊन अशी नाही. ही निवृत्ती म्हणजे उच्च भूमिका आहे. याला रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये उदासीन वृत्ती, उद म्हणजे वरती, निराश नाही, उदासीन वृत्ती म्हटलेलं आहे. उद म्हणजे वरती. श्रवणा ऐसे सार नाही, श्रवणे घडे सर्व काही, भवनदीच्या प्रवाही तरुणोपाय श्रवणी. भवनदी म्हणजे मगाशी आपण बघितलं ना, मला नाविन्य पाहिजे. का नाविन्य पाहिजे? करमत नाही, समाधान नाही, मग काहीतरी नवीन माझ्या आयुष्यात घडेल आणि मग माझा शांतता मला करमेल. ही भवनदी आहे. ती म्हणले तर त्याला तरुणोपाय फक्त श्रवणच आहे. श्रवण भजनाचा आरंभ, श्रवण सर्वी सर्वारंभ. म्हणून बघा नवविधा भक्तीचा आपण जो चौथा दशक बघितला त्याच्यामध्ये पहिला समास श्रवणाचा आहे. श्रवणे होय स्वयंभ सर्व काही, प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विण न घडे प्राप्ती. हे प्रवृत्ती किंवा निवृत्ती म्हणजे काय? जगातलं व्यावहारिक जे ज्ञान आहे की नाही ती म्हणजे प्रवृत्ती. आणि आता जगात काय कोणी म्हणले वानप्रस्थ, नाही माझं समाधान मला माझ्याच शोधाचे म्हणजे निवृत्ती. आपण कसेही जरी असलो तरी जगातलं ज्ञान सुद्धा ऐकूनच कळणार की नाही मला. मी प्रवृत्ती मार्गी जरी असलो तरी जे काय मला बाहेर व्यवसाय करायचा आहे, जे पण काही करायचं ते मला ऐकूनच नवीन नवीन आयडियाज येणार की नाही. तर म्हणले प्रवृत्ती अथवा निवृत्ती, श्रवणे विणे न घडे प्राप्ती. हे तो सकळास प्रचिती प्रत्यक्ष आहे. ऐकल्या विण कळेना हे ठाऊक आहे जना, या कारणे मूळ प्रयत्न श्रवण आधी. ह्या सोप्या आहेत कळायला. जे जन्मी ऐकलेच नाही तेथे पडिजे संदेही. आता जे आपण कधी आता बघा, कारण का आपण कुठल्या क्षेत्रात वापरतो? आपल्या पंचेंद्रियांच्या क्षेत्रात वापरतो. मग परमात्मा 5 इंद्रियांच्या पलीकडे आहे, त्याच्याविषयी संशय असणारच, पण श्रवण केल्याने तो जाईल. म्हणून या दुसरे काही साम्यता न घडे, श्रवण केलंच पाहिजे. बहुत साधने पाहता श्रवणास न घडे साम्यता. श्रवणाचे जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. श्रवणे विण तत्वता कार्य न चले, न देखता दिनकर पडे अवघा अंधकार. श्रवणे विण प्रकार तैसा आहे. की श्रवणाला ते म्हणतात, सूर्याची उपमा दिली आहे की सूर्य नसेल तर अंधारच आहे. आणि म्हणून म्हणले या चौथ्या दशकातल्या पहिल्या समासात नवविधा भक्ती किंवा 4 प्रकारच्या मुक्ती याची कसं आहेत या श्रवणानेच कळणार की नाही. तर आपण आता ह्या जे पेशेच्या पुढच्या ओव्या आहेत, आपण आणखीन 4 ओव्या बघणार आहोत. पण हा जो भाग आहे की नाही नवविधा भक्तीमध्ये त्यांनी श्रवण कुठल्या अर्थाने सांगितलं. त्यांनी चतुर्विधा मुक्तीचा रेफरन्स, आता आपण 4 दशक ओलांडून आता पुढे आलो, सो टू स्पीक वरच्या वर्गात आलो. तर रामदास स्वामींनी त्याचं मॅपिंग कसं केलंय ते आपण पुढच्या वर्गात बघू. पण त्याआधी हा
विषय पुरा करतो. इथे रामदास स्वामींनी एक रूपक घेतलं की ते म्हणतात पृथ्वी, या सगळ्या वनस्पती पृथ्वीवर वाढतात की नाही. मग त्यांना पोषण कोण करतं? पाणी. की त्यांची उत्पत्ती एका रसे उत्पत्ती, तशी सगळ्या जीवांची उत्पत्ती एका रसानेच होते. या पृथ्वी एक आहे सगळ्यांना, सगळ्या जीवाचा, तसंच सूर्य पण एकच आहे. सगळ्यांना सोर्स, एनर्जी सोर्स पृथ्वीवरच्या रवी आहे. आणि मग त्यांना ऑक्सिजन कुठला? एकच आहे, वायू. आणि मग त्यांना पैस म्हणजे स्पेस किंवा अवकाश, त्यांना एकच आहे. सगळ्यांना आकाश एक आहे, वायू एक, सूर्य एक, पृथ्वी एक. तसा कारण का त्यांचा सगळ्या जीवांचं अधिष्ठान कसं आहे? परब्रह्म. तैसे सकळ जीवास मिळून सार एकची साधन, हे जे जाण श्रवण प्राणी मात्रांचे. त्यांनी बघा श्रवणाला ब्रह्माच्या पातळीवर नेऊन ठेवलेलं आहे की जसं प्रत्येक जीवाचा अंतरात म्हणजे ब्रह्मच अधिष्ठान आहे, तसं सगळ्या साधनेचं मर्म अधिष्ठान श्रवण आहे. आणि मग म्हणले शेवटी, नाना देश भाषा मते भूमंडळी असंख्याते, सर्वास श्रवणा परते साधनची नाही. साधन, श्रवणाविषयी साधन नाही. श्रवणे घडे उपरती, बद्धाचे मुमुक्षु होती, मुमुक्षुचे साधक अति नेहमीशी चालते. म्हणजे ह्या क्रमाने हे होणारच आहे. आता बघा, हे पण आपण पुढच्या मंगळवारी बघणार आहोत की बद्ध, मुमुक्षु, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध, हे 5 समास आपण 5व्या दशकात बघितले होते. 5वा दशक मंत्रांचा. त्याचा इथे फक्त रामदास स्वामी रेफरन्स देत आहे. ह्याची लक्षणं आपण गेल्या वेळेला बघितली होती गेल्या या दशकामध्ये. ते म्हणले हे तर सगळ्यांना ठाऊक आहे. म्हणे जरी आपण सध्या आहोत तसे असलो, ठाईचे खळच आंडाळ, तेची होती पुण्यशील, ऐसा गुण तत्काळ श्रवणाचा. म्हणले श्रवणाने आपले सगळे दुर्गुण जाणार आहे. आणि एवढं म्हणून थांबले नाही, तर म्हणले जो दुर्बुद्धी दुरात्मा, तोची होय पुण्यात्मा, अगाध श्रवणाचा महिमा बोलीला न वचे. म्हणजे श्रवणाचं महत्व किती सांगू. तुम्ही दुर्बुद्धी दुरात्मा असला तरी तुम्ही पुण्यात्मा हो. म्हणून ही एवढी उडी कशी काय मारली? तर रामकृष्ण परमहंस एक सुंदर उदाहरण द्यायचे एका चोराचं. आणि ते म्हणायचे, तो चोर चोरी करता करता त्याच्या पाठीमागे पोलीस लागले आणि तो जीव वाचवण्यासाठी पळाला. आता पळाला तर पुढे काय झालं ते मी सांगत नाही, तर मला त्याचं नाट्य सादरीकरण एक मिळालं सुंदर. ते आपण पटकन 3 मिनिटाची क्लिप पाहू. की एका ठिकाणी सत्संग चालू आहे आणि बाजूला कुठेतरी चोरी पण चालू आहे. तर काय होतं ते आता आपण बघूया. वो तुम्हारा अधिकार है, दुखों से मुक्ति तुम्हारा अधिकार है, बंधनों से मुक्ति तुम्हारा अधिकार है, मोह से मुक्ति तुम्हारा अधिकार है, धर्म, अर्थ और काम के बाद मोक्ष तुम्हारा अधिकार है। इसी जीवन का परम पुरुषार्थ मोक्ष है। इसीलिए मैं कहता हूं, जो तुम दिखाई पड़ते हो वो तुम हो नहीं। अपने असली स्वरूप को पहचानना ही मोक्ष है। तो फिर तुम क्या हो? तुम अमृत हो। जो जान लेता है कि वो ये शरीर नहीं है, वो जन्म और मरण के बंधन से मुक्त हो जाता है। तुम अनादि हो, अविनाशी हो, इसलिए तुम ऐसी रचना करना चाहते हो जो कभी नष्ट ना हो। तुम असीमित हो, अनंत हो, इसलिए तुम आकाश को छूना चाहते हो, पर्वतों को लांघना चाहते हो। तुम दोष रहित रचना करना चाहते हो क्योंकि तुम निर्दोष हो। जब तक तुम ये शरीर हो
सीमित हो। जैसे ही तुम अपने वास्तविक स्वरूप को जानने लगते हो, तुम निराकार, निर्विकार, अनादि, अनंत और अमृत हो जाते हो। इसलिए अपने चित्त और इंद्रियों के स्वामी बनो, उनके गुलाम नहीं। इंद्रियों की गुलामी से मुक्ति, यही मोक्ष है। सुख मत मांगो, सुख के स्वामी बनो, यही मोक्ष है। विडंबना है जो स्वयं सत्य चित्त आनंद है, वो बाहर सुख ढूंढ रहा है। गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेश्वर। यहाँ किसी संत का सत्संग चल रहा है, मौका अच्छा है, इन्हीं में शामिल हो जाता हूँ। गोविंद दामोदर माधवेति, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेति, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिह्वे पिबस्वामृतमेतदेव, गोविंद दामोदर माधवेति। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। सत्यवादी, राजा के सिपाही जा चुके हैं। आप मुझे जानते हैं? जो तुम दिखाई देते हो वो तुम हो नहीं। सारा पुरुषार्थ तो अपने को पहचानने का है। रामकृष्णाची परमहंसांची स्टोरी थोडी आणखी पुढे जाते, थोडी वेगळी आहे या सादरीकरणापेक्षा. तर रामकृष्ण परमहंस म्हणत असत की त्या चोराला कळलं की अरे मी नुसता सत्संगात येऊन बसलो, माझं केवढं संकट टळलं. मी जर खरोखरच या संतांच्या पाशी मी जर संत झालो तर माझी सगळी दुःख जातील. आणि मग तो संतांपाशी तो त्यांना शरण जातो. अशी रामकृष्ण परमहंस फार एक सुंदर रूपक सांगत असत. तर ते आपण आणखीन त्याचा आणि पुढच्या ओव्यांचा आपण ताळमेळ आणखीन पुढच्या मंगळवारी लावू. तर आता मी इथे थांबतो. मी प्रार्थना म्हणतो. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.